श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी आली होती पन्हाळगड बघण्यासाठी. आता बऱ्याच वर्षानंतर मी पन्हाळगड बघायला आली होती. कोल्हापूरमध्ये राहूनसुद्धा मी इथे ना खूप वर्षानंतर आली होती पन्हाळगड बघण्यासाठी. पन्हाळगड स्पेशल बघण्यासाठी काही यायला होतच नाही, पण आज पर्यटकांचं इकडे काम होतं. त्यांचं महिन्यातून एकदा इकडे काम असतं आणि दरवेळी ते म्हणतात चल म्हणून, पण सकाळीच ते कामाला जातात. त्यावेळी सकाळचं कुठे बाहेर जाणं शक्य होत नाही, कारण घरची कामं सकाळची खूप असतात. त्यामुळे काही इकडे जाणं होत नाही. पण आज मी त्यांना सांगितलं होतं संध्याकाळी जा त्या साईडला म्हणून. त्यामुळे आज संध्याकाळी तिकडे कामाला जाणार होते. त्यामुळे स्वामी आणि मी त्यांच्यासोबत दोघंही आलो होतो. पन्हाळगडामध्ये मी एकटीच, स्वामी आणि मी दोघंच फिरणार होतो. त्यामुळे जास्त काही फिरलो नाही. थोडंफार किल्ले वगैरे बघितले आणि नंतर मग, कारण एकट्याला मला ना जास्त फिरायला झालं नाही, कारण स्वामीला घेऊन फिरणं मला काय जास्त शक्य नव्हतं. त्यामुळे थोडंफार फिरले आणि व्हिडिओ पण काही जास्त केले नाही, कारण स्वामीला घेऊन मला व्हिडिओ करताच आले नाही. त्यानंतर बाजूलाच गार्डन होतं, तिथे स्वामीला मी घेऊन आली होते आणि येताना बॅट आणि बॉल घेऊन आली होती त्याच्यासाठी. त्यामुळे स्वामी खूप इथे खेळला होता. पूर्ण गार्डनला त्यांनी फिरून काढलं होतं आणि इथे अजिबात गर्दी वगैरे नव्हती. लहान मुले वगैरे जास्त एवढी काही नव्हती, खूपच कमी होती. भरपूर जण इथे गड वगैरे बघण्यासाठी, किल्ले बघण्यासाठी जात होते, पण इथं गार्डनमध्ये खूप कमी माणसं होती. त्यामुळे स्वामीने इथं खूप छान मजा करून घेतली होती. एवढा खेळला होता की तो जसा नंतर येताना गाडीवर बसणार तसा लगेच झोपून गेला होता, कारण खूप खेळला होता तो तिथे. त्यानंतर मग घरी यायला निघालो होतो आणि वाटेमध्ये निघतानाच आम्हाला साधारण 6:45 वाजले होते. त्यामुळे जास्त काही व्हिडिओ केलाच नाही. चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.